सध्या भाजप 129 ठिकाणी आघाडीवर आहे, शिवसेना 54, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 33 जागी आघाडीवर आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 7 जागांवर आघाडीवर आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 8 जागांवर सध्या आघाडीवर आहे. धाराशिवमधून एक मोठी बातमी येते. धाराशिव नगरपालिकेत शिवसेनेची बाजी पाहायला मिळते. धाराशिवमधून मोठी बातमी, शिवसेना 4, भाजप 2 जागांवर सध्या पुढे आहे आणि धाराशिव नगरपालिकेत शिवसेनेची बाजी पाहायला मिळते. 4 जागा शिवसेना आघाडीवर आहे, भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी, धाराशिव नंतर अंबरनाथ नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजप आघाडीवर आहे. कालच आपण अंबरनाथमधला सगळा राडा पाहिला होता. भाजपच्या तेजश्री करंजुले सध्या आघाडीवर आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप सध्या आघाडीवर दिसतोय. तेजश्री करंजुले या सध्या आघाडीवर आहेत. आणि यानंतर आणि ह्या महत्त्वाच्या ब्रेकिंग अपडेट्स आपण बघितल्यानंतर परत एकदा आपण चर्चेकडे जाऊयात. मी कमलेश सरांकडे जातो. कमलेश सर. धन्यवाद सर. आपण बघत होतो नितेश राणे यांची प्रतिक्रिया फार इंटरेस्टिंग मला वाटली की नेमकं माझे कोण आहेत हे मी या निवडणुकीत बघू शकलो. मी मगाशी तोच उल्लेख करताना नेमका ते प्रेस कॉन्फरन्सला आले. या सगळ्या निवडणुकीमध्ये कणकवली इतका सगळा वादग्रस्त अनेक चर्चा त्या सगळ्या झाल्या, पण हे करताना नितेश राणेंचं कौतुक एवढ्यासाठी की त्यांनी संयम या सगळ्या याच्यामध्ये कुठेही सोडला नाही. प्रचंड टीका झाली, प्रचंड खालच्या स्तरातून टीका झाली, उचकवण्याचा प्रयत्न झाला आणि पण तरीसुद्धा अत्यंत शांतपणे संयमतेने कुठेही शब्द इकडे तिकडे न होऊ देता त्यांनी पूर्ण निवडणूक हाताळली. शेवटी यशापयश काय येईल तो वेगळा मुद्दा असतो, पण या निमित्ताने नेतृत्व कशा पद्धतीने आपण एक वेगळं नितेश राणे या निवडणुकीत बघितले ही वस्तुस्थिती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी महत्त्वाचा मुद्दा जो सगळ्याच्यामध्ये महाराष्ट्र म्हणून आज जे आपण पाहतो आहोत एका अर्थाने हे सगळ्यांना आपल्याला मान्य करावं लागेल. ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीला जनतेनं जो कौल देते तो कौल मोकळेपणाने विरोधकांना स्वीकारावं लागेल, ही वस्तुस्थिती. ते म्हणाले की माझ्यासोबत सगळेच विरोधात होते, कुटुंबापासून सगळेच माझ्या विरोधात होते, हे फार महत्त्वाचं आहे. मनीषाजी, तुमचाही पक्ष तिथं फारच म्हणजे तुमच्या पक्षाच्या आमदारांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली आणि विजय देखील तिथे मिळाला. त्यामुळे एक प्रकारे आता त्याला काय म्हणायचं, निशाणा तुमच्यावरच होतात, एक moment ज्याला म्हणतो की पडद्याआडून. नाही, यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी जे नितेश राणे बोलले की सगळेच माझ्या विरोधात होते, आतले बाहेरचे, त्यांनी असा शब्द वापरला. आता याच्यावर खरं काही भाष्य कौटुंबिक या विषयावर चर्चा न केलेली बरी, परंतु दोघांना काहीतरी आपला पॉईंट प्रूव्ह करायचा होता. निलेश राणे यांनी जे कन्व्हिक्शननी पुढे गेले आणि त्यांना जे काय सिद्ध करायचं होतं किंवा बोलायचं होतं किंवा जे काय त्यांच्या मनात होतं त्यांनी ते केलं. आणि नितेश राणेंचं यासाठी कौतुक आहे की ते शांत राहिले, म्हणजे कुठेही भडकाभडकी झाली नाही. म्हणजे एक जण जर का चिडला असेल तर दुसरा शांत राहिला, म्हणजे ही सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. मला असं वाटतं जे काय झालं आहे आणि जो कोण जिंकलाय त्यांचं अभिनंदन करावं आणि जे नाही जिंकले त्यांनी त्याच्यातनं बोध घ्यावा, एवढाच अर्थ आहे. किरण, ह्याच्यात गेले माझ्या माहितीप्रमाणे नितेश राणे जेव्हा पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आम्हाला टू द पॉईंटमध्ये बोलले होते तेव्हा त्यांनी याच्याबद्दल एक हिंट दिली होती. म्हणजे आता त्या निवडणुकांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी चर्चेला येतात, त्याच्याबद्दल बोललंही गेलं पाहिजे निवडणुकांच्या निकालाच्या या अनुषंगाने. तेव्हा त्यांना मी विचारलं होतं की नक्की भावाभावांमध्ये काय चालू आहे. तेव्हा ते म्हणाले होते की जेव्हा एक बंधू एकत्र येतात तेव्हा दुसरीसुद्धा बाजू सांभाळण्याचं काम कोणीतरी केलं पाहिजे. ते फारच सजेस्टिव्ह होतं ते वाक्य. नंतर मी निलेश राणेंना विचारलं होतं, दोघांनी एक प्रकारे एक हिंट दिली होती की फार काही दोन्ही भावांमध्ये फार आलबेल नाही. म्हणजे अर्थात कौटुंबिक प्रश्न वेगळा आणि राजकीय प्रश्न या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, पण ही एक पुढच्या काळात जी अशी बातमी आहे ज्याच्याकडे लक्ष ठेवून आपल्याला पत्रकारून राहावं लागतं. हे खरंच आहे राजकीय वाटतं याच्यामध्ये की याच्या पलीकडे अजून काय बिटवीन द लाईन्स गोष्टी आहेत किरण? नाही, मला वाटतं हा कौटुंबिक वादापेक्षा राजकारणामध्ये आपापलं अस्तित्व दाखवून देणं याच्यातली लढाई जास्त असावी. कारण नितेश राणे भाजपमधनं शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, त्यांना शिवसेनेमध्ये स्वतःचं अस्तित्व दाखवायचं आहे ना, त्यांना स्वतःची जागा निर्माण करायची आहे तिकडे. नितेश राणेंना आपला गड शाबीत ठेवायचा आहे. म्हणजे कोकणातली लढाई जी आहे, कोकणातल्या लढाईमध्ये कुठले राणे पुढे जाणार आणि या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंगली गोष्ट म्हणजे नारायण राणे कुठे आहेत. नारायण राणेंना कुणाचीच बाजू घेता येत नाही, ना मोठ्या मुलाची घेता येत ना धाकट्याची घेता येत. एकनाथ शिंदे नारायण राणेंना भेटायला गेलेत हे पण आपण बघितलं पाहिजे. त्यानंतर काही त्यांच्यामध्ये बोलणं झालं असेल, त्यामुळे मला वाटतं हे कौटुंबिक वादापेक्षा राजकारणामध्ये कोण पुढे आहे, कोण जास्त प्रखरपणाने आपल्या पक्षाची बाजू मांडून धरतंय याच्यातली लढाई वाटते. पण या सगळ्या याच्यामध्ये कमलेश मला असं वाटतं ना की आता आपण भाजपच्या यशाबद्दल चर्चा करतो. आता भाजपचे प्रवक्ते केशवराव इकडे आहेत, मला त्यांना एक विचारायला आवडेल की भाजपचं यश हे कोणाचं आहे? हे रवींद्र चव्हाणांचं आहे की चंद्रशेखर बावनकुळेंचं आहे?
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत, पण रवींद्र चव्हाण कुठे दिसत नाहीत. प्रदेशाध्यक्ष म्हणून अजूनही चंद्रशेखर बावनकुळे दिसतात आम्हाला. त्याच्या निवडणुकीची नक्की जबाबदारी कोणाचं पण त्यांच्याकडेच दिली आहे? होती. निवडणुकीचे प्रभारी पण तेच होते. असं आहे की मी आत्ताच खरं त्याबद्दल बोलणार होतो की खरं म्हणजे देवेंद्रजींच्या नेतृत्व सगळ्यात जनतेचं आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाणांची पहिली निवडणूक होती प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर. हा. आणि स्वाभाविकपणे म्हणजे रवींद्र चव्हाण तशा अर्थाने संघटनेत रमणारे माणूस आहेत. त्यामुळे मीडिया पत्रकार परिषदा अमुक अशातनं राहण्यापेक्षा आपल्याला माहिती सांगतो 8-8 तास सलग बैठका प्रत्येक जिल्ह्याच्या घेत गेल्या 3 महिन्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातला एका अर्थाने पिंजून काढला होता. महाराष्ट्राचा दौरा त्यांनी पूर्ण केला होता. त्यामुळे रवींद्र चव्हाण हे जरी मीडिया सावी तिथेच नसले, पत्रकार परिषदा अमुक तमुक बाईट ह्याच्यामध्ये दिसत नसले तरी संघटना म्हणून संघटना बैठकांसाठी म्हणून रवींद्र ओळखले जातात. संघटनेचा नेता म्हणून ओळखला जातो. आणि गेले 3 महिने त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. प्रत्येक जिल्ह्यात ते गेलेले आहेत. त्यामुळे ते दिसलेच नाहीत असं म्हणणं योग्य नाही. एक त्यांच्या नेतृत्वाखालची पहिली निवडणूक ही 100% यश देण्यात ठरली. हे पहिला मुद्दा. दुसरा, अर्थात बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे आत्ताच काही महिन्यापूर्वीच पर्यंत ते प्रदेशाध्यक्ष होते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची, प्रत्येक महाराष्ट्रातली सामाजिक राजकीय भौगोलिक परिस्थिती त्यांना माहिती होती. त्यामुळे ते निवडणूक प्रभारी होते. त्यामुळे तेही फिरले. त्यामुळे या सगळ्यातनं आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे चौघांचं यश आहे. किरण तारे देवेंद्रजींचं आहेच आहे, त्याचबरोबर रवींद्र चव्हाणांची पहिली निवडणूक त्याचंही त्यांचं यश आहे. बावनकुळे साहेब होते आणि त्याच भारतीय जनता पार्टीचा तळागाळातला कार्यकर्ता जो अतिशय मेहनतीने हे सगळं करण्यासाठी झटत होता. या चौघांचं मिळून मिळालं एका अर्थाने यश. एक- रवींद्र चव्हाण काय बोलतात ऐकूया ना. रवींद्र चव्हाण बोलतात त्यांची प्रेस सुरू आपण ऐकूया ना काय म्हणतात.